आजची सत्य घटना आहे ती सोशल मीडियावरती ऑनलाईन मैत्रीची सुरुवात कशी होते आणि त्याचा शेवट किती भयावह असू शकतो ह्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑनलाईन मैत्री ही खरीच असते अशी नाही, ती बऱ्याचदा तिथलं प्रोफाईल आणि सगळं हे फेक पण असू शकते. हे आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून कळणार आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना ही आहे ती नाशिकमध्ये साक्षी नावाची 23 वर्षाची मुलगी असते, तिची आहे. तिची इंस्टाग्रामवरती तिला फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि ती ॲक्सेप्ट करते. तो तिच्या शाळेतला नसतो, तो तिच्या कॉलेजचा नसतो, तो तिचा शेजारी नसतो, तो तिच्या ओळखीचा नसतो आणि तो तिचा नातेवाईकसुद्धा नसतो. पण तरीही ती त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते आणि त्यांचं सगळं हाय हॅलो सुरू होऊन जाते. तो रोज तिला गुड मॉर्निंग करतो, तो रोज तिला गुड नाईट करतो आणि तिची तारीफ करतो आणि म्हणतो की इंस्टाग्रामवरती जे तू कोट्स टाकतेस, जे तू मेसेजेस टाकतेस ते खूप छान असतात. त्याचं प्रोफाईल खूप छान असते, तो गुड लुकिंग असतो आणि तो बिझनेसमॅन असतो, फॉरेन टूर करत असतो, फॉरेनमध्ये त्याचा बिझनेस असतो. हे सगळं खूप साक्षीला सुद्धा अट्रॅक्ट करत असते. त्यामुळे जी हाय हॅलोची मैत्री चॅटिंगमध्ये येते आणि तो तिला आता कॉल पण करू लागला होता, पण तो कधीच तिला व्हिडिओ कॉल करत नाही. तो सिम्पल कॉल करतो, चॅटिंग करतो, असं सुरू असतो. पण व्हिडिओ कॉल तो कधीच करत नाही आणि तो तिला म्हणतो की मी लवकरच तुझ्या शहरात येणार आहो, तेव्हा मी नक्की तुला भेटणार आहे, असं वगैरे तो बोलायचा. तो तिला खूप प्रामाणिक वाटायला लागला, तो खूप जिनाईन तिला वाटायला लागला आणि हळूहळू ती पण त्याच्याकडे ओढल्या जाऊ लागली होती. ह्यांची आता चांगली प्रगाढ मैत्री होते आणि त्या दोघांचे कॉमन काही फ्रेंड्स होते असं पण तिला समजलं होतं आणि एकंदरीत त्यांचं सगळं सुरळीत सुरू होतं. तो तिला कॉल करायचा, चॅटिंग करायची आणि मेसेजेस वगैरे इकडे तिकडे व्हायचं दोघांचं, असं त्यांचं सुरू होतं. एके दिवशी तो म्हणतो की मी UK गेलेलो आहो, तर तुझ्यासाठी मी तिथून गिफ्ट पाठवलेलं आहे. तर ती खुश होऊन जाते आणि 2 दिवसानंतर कस्टम ऑफिसमधून तिला फोन येतो की तुमचं पार्सल आलेलं आहे, तर तुम्हाला 25,000 रुपये द्यायचे आहेत. तर तिला असं वाटते, ती तर सर्वसाधारण घरची मुलगी असते, तर तिला असं वाटते 25,000 मी कुठून देणार. ती त्याला कॉल करते आणि तो म्हणतो की बेबी मॅनेज करून घे, मी आल्यावरती तुला डबल पैसे देईल. तर ती म्हणते ठीक आहे, आता प्रेमासाठी ती एवढं करूच शकते, असं विचार करून तिने कसं तरी ओढताण करून तिने ते 25,000 पाठवून दिलेले. मग परत 2 दिवसांनी फोन येते की तिथे फॉरेन करन्सी आहे आणि तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे 50,000ची. आता मात्र ती खूप विचारात पडते की आता मी 50,000 कुठून देऊ. तर ती त्याला फोन करते. तर तो म्हणतो की बेबी प्लीज तू आता यावेळेस जरा ॲडजस्ट करून घे, मी परत आल्यावरती तुला देणारच आहे. तर तिच्याकडे नसतात पैसे. मग आता ती पण प्रेम आंधळं असते म्हणतात ना, तर बस ते तसंच होते आणि ती आपल्या आईचे दागिने घेते आणि गहाण ठेवते. त्या एवजमध्ये ती 50,000 उचलते आणि ते 50,000 रुपये ती पेनल्टी म्हणून देऊन देते. कारण तिला कुठेतरी हा विश्वास असतो की हा परत आल्यावरती माझे पैसे
दुपटीने मला परत देऊन देईल, त्यामुळे ती थोडीशी कुठेतरी निश्चिंत असते. पण जेव्हा ती 50,000 त्याला देऊन देते, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरचं त्याचं अकाउंट जे असते ते सुद्धा डिलीट होऊन जाते. तो तिचा फोनसुद्धा उचलत नाही आणि कॉन्टॅक्टच काही तो तिच्यासोबत ठेवत नाही. आता मात्र ती कोसळली. तिला आता भीती वाटायला लागली की आता आईचे दागिने मी कसे सोडवणार, हा प्रश्न पडतो तिच्यासमोर. ती खूप रडवेली होऊन जाते आणि ती आईजवळ जाते आणि आईला सांगते की आई असं असं झालेलं आहे, मी तुझे दागिने गहाण ठेवलेली आहेत. आई म्हणते, बाळा, ह्याच्यातून तुला काहीतरी शिकवण मिळालेली, याच्यातून तू काय शिकतेस हे समज. तू जग असंच आहे फसवं. लोकांना ओळखण्याची क्षमता तुला हळूहळू येईल. आता तुझं इतकं फारसं वय जरी नसलं तरी एक्सपिरियन्स तर तुला हा कटू आलेलाच आहे, तर तू याच्यातून शिकते आहेस. पण तू खंबीर उभी राहा, तू घाबरू नको. चूक झाली पण त्याला ॲक्सेप्ट केलं तू मोठ्या मनाने, हा तुझा मोठेपणा आहे आणि आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहणार आहोत, तर तू काही घाबरू नको. असं आईने तिला हिंमत दिली. तेव्हा तिला थोडंसं बरं वाटलं. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला गेले. सायबर गुन्हा त्यांनी दाखल केलेला. पोलिसांनी म्हटलेलं आहे की हे इंस्टाग्रामवरची मैत्री, हल्ली असंच सुरू आहे सगळं, पार्सलच्या नावाखाली आणि OTP शेअर करणं आणि गिफ्ट्स, हे सगळं खूप सुरू आहे. आणि हा जो आहे तो ट्रॅप, म्हणजे असे फसवणारे लोक सगळीकडे आहेत आणि हे आता सगळं खूप कॉमन आहे आणि सुरू आहे. तर तुम्ही वेळेतच कंप्लेंट केली, हे खूप छान झालं, असं म्हणून त्यांनी तिची तारीफ पण केली साक्षीची. आणि तिने जे काही इन्फॉर्मेशन पोलिसांना दिलेली त्यावरून त्यांनी तिला, म्हणजे त्या मुलाला पकडलेलं आणि त्यांना कळलं की हे सगळं फेक सुरू आहे सगळीकडे. आता साक्षी खंबीर झाली होती. तिचा गुन्हेगार सापडला होता, पण तिच्या डोक्यात हे होतं की माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये. ती कॉलेजला जायची, कॉलेजच्या मुलींना अवेअरनेस सेशन घ्यायची आणि त्यांना समजून सांगायची की अशा पद्धतीने तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकते, तर तुम्ही सतर्क राहा, तुम्ही स्वतःचं फसवणूक करू देऊ नका. मी फसली पण तुम्ही फसू नका, असं ती सगळ्यांना समजावून सांगायची. आणि आज ती खंबीर झालेली आहे. तिला चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा फरक समजलेला आहे. आणि ह्याबद्दल आता तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.